गुड मॉर्निंग गायस. कसं आहे? बरं आहे ना? आज लास्ट डे इन पुणे आहे आणि आज आपले 2 मीटिंग्ज आहेत परत. तर पहिला तर मी उठलो आहे, ब्रश केला आहे. आता लगेच जाऊन ब्रेकफास्ट करतो कारण की 10:30पर्यंतच ब्रेकफास्ट आहे इकडे आणि 11ला चेकआउट आहे माझं. तर ब्रेकफास्ट करून येतो फटाफट. ब्रेकफास्ट झाल्यानंतर अंघोळ करायची आणि लगेच निघूया. मग मीटिंग संपून वी विल गो बॅक टू मुंबई. मुंबईला जाणार परत. मी असं हे नाचतो असं तुम्हाला कसं वाटतं? खूप फनी आहे. मी जेव्हा बघत होतो माझा व्हिडिओ म्हणजे त्या 5च्या याच्यामध्ये त्याच्यामध्ये मी डान्स केला असा, एवढा फनी वाटलो मी. माहिती मलाच फनी वाटलं की तुम्हाला फनी वाटलं? सांगा मला कमेंटमध्ये कसं वाटतं. तुम्हाला कसं वाटतो डान्स सांगा. डान्स करू की नको हे पण सांगा. म्हणजे आपण तसं डान्सच बंद करून टाकू. ठीक आहे. पण ब्लॉग बघताय का नाही बघताय हे पण सांगा. कमेंट करा यार, कमेंट करा. तुमचे कमेंट मला ऐकायला खूप मजा येते. म्हणजे मी खूप भारी भारी कमेंट होते. जेवढे पण माझ्या मित्रांनी कमेंट केले होते सगळे चांगले होते. जेवढे पण माझ्या सबस्क्रायबरने मला कमेंट केले होते ते खूप छान होते. म्हणजे एकदम फनी फनी. आपण ॲक्च्युली माझं तेच आहे की लाईफ आपण फनी म्हणजे कॅज्युअल राहायचं. कामं सिरियसली करायचे. सॉरी, सिरियसली नाही, कामं आपण सिन्सिअरली करायचे. बट जी लाईफ आहे ती एन्जॉय करा. कारण की एकच आहे ब्रो, अजून किती आहे लाईफ आपल्याला माहिती पण नाही पुढे असतील की नाही असतील. ओके गाईस, तर मी रेडी झालो आहे आणि हो, डब्बे पण धुतलेत. आणि चेकआउटच्या पहिले मला तिकडे पोचायचं पण आहे कारण की मी मीटिंग्स अलाईन केलेत आणि आता त्या हिशोबाने नाही पोचलो तर काय काम केलं असं होऊन जाईल ते. ठीक आहे, चलो फटाफट निघूयात. सगळा रूम आवरला आहे. मी असा सोडतो, मी रूम असं नाही करत की सगळा पसारा करून जातो. मला सवय आहे रूम आवरायची. आणि आता आपण निघूयात कारण की खूप लेट झाला. त्याचा टाईमपास केला तर माझे वांदे होतील. ओके, हा कार्ड आणि चल बाय रूम. काय विसरलो नाही ना? बघून घ्यायचं एकदा असा, हां, म्हणजे काय विसरला ना की परत भेटायचं ते. म्हणून मी ब्लॉग करतो, फायदाच फायदा असतो. ठीक, सत्य होतं की खोटं? खूप पडत असते. ओके, तर आता फर्स्ट कंपनी झाली आहे. आता एक दिवस निघालं आणि आता चालू आहे चिंचवडला. तर आता मग तिकडे भेटलो सेकंड कंपनी. आणि मजा येते. आज पुण्याचं वातावरण थोडं चांगलं आहे. म्हणजे असं नाही की जास्त गरमी पण आहे, थंडी पण आहे. ओके, मीडियम आहे, चालू आहे गरमी. म्हणजे आज मला बरं वाटते. काल तर एवढी तापवलेली गरमी होती. काल म्हणजे मूडचा किरकिरा झाला माझा. आज बरं आहे. जेवण पण करायचं दुपारी, ते बघू तर कुठे करायचं काय माहिती. आणि जर चिंचवडचं लवकर आवडलं तर आपण लगेच बस पकडून निघायचं. त्या पहिल्या रिक्षामध्ये ना असे दरवाजे नव्हते, म्हणजे दरवाजे तरी आहेत. बरं वाटतंय. बॅग तर पडणार नाही ना आता. काय घातल्या मस्त आहे एकदम. इकडचे खड्डे आणि हे नाईस डे. मजानी लाईफ. गोइंग टू द सेकंड फाईट, सेकंड कंपनी. थर्ड क्लास जॉब, थर्ड क्लास जॉब. आपल्याला सगळ्यांना ऑफिसची स्पेलिंग चुकीची सांगितली आहे. ही सारखी ऑफिसची स्पेलिंग आहे. ऑफिस, WFIS, ऑफिस, ऑफिस. चिंचवडला पोचलो आहे. एक्झॅक्टली बोलायला गेलं तर MIDC चिंचवडला असं पोचलो आहे. आता भेटूयात नेक्स्ट क्लायंटला आणि मग सांगतो मग आता मी कसं निघायचं, कधी निघणार आहे, किती वाजले काय माहिती. थकलो भाई या बॅग उचलून कारण की आता हॉटेलचा चेकआउट झाला ना. हॉटेलमधून चेकआउट केलं आहे. आता बॅग उचलून सगळीकडे फिरतोय. तर हा लास्ट कस्टमर आहे. त्यानंतर भेटून आपण निघूया. त्याला सगळे बघतायत ना मला, त्याच्यामुळे थोडंसं असं ऑकवर्ड होत आहे. पण ठीक आहे, आपल्याला करायचं आहे 365 डेज. आपण करणार, भेटणार लोकांना, फिरणार, रोज व्लॉग करणार आहे. चलो, ओके, आय एम डन विथ माय सेकंड मीटिंग. झाली मीटिंग. आता आता जाऊ घरी. आता पहिले जाणार, पहिले लंच करून घेणार. एका जागरची बसू. इकडे वाकड शनी मंदिरपासून माझी बस आहे टू नेरूल LP. तर तिकडे जाणार पहिले. त्याच्या पहिले आपण पहिले लंच करून घेऊ. लंचमध्ये आता बघू तिकडे कोणतं चांगला हॉटेल आहे तिकडे बघू आणि खाऊ मस्त. असे का पळतात रे कुत्रे? डागा 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 डागा.
डागा डागा डागा. अय चुप रे. दुपारची गरमी म्हणून बोललो की थांबू आणि त्यातून टाईम आहे माझ्या बसला. मग आता थांबलो इकडे अमोल ढाबामध्ये. अमोल हॉटेलमध्ये थांबलो आहे. आता यानंतर जेव्हा बस येईल तेव्हा जाऊ. इवन आता पावभाजी मागवली आहे विथ लस्सी. ते जेवण केलं त्याच्याने एवढा त्रास झाला आहे मला. कालचं जेवण ते दुपारचं खाऊन तिकडे खाऊ नका. आता मी बघून सांगतो. आता खातो इकडे पहिले आणि सांगतो मला कसं आहे जेवण आजचं. बघू जर चांगलं असेल तर मी पक्का रेकमेंड करेल. बट कालचं जेवण खाऊ नका. मी सांगतो नंतर काय झालं माझ्यासोबत. डन विथ माय लंच. पावभाजी ओके ओके होती. लस्सी वॉज गुड. पावभाजी मला नाही आवडली. बरं आवडतं म्हणजे एवढं काय खास नव्हतं. ठीक होती. तरी पण मी चीज पावभाजी मागवली होती पण काय एवढं खास नव्हतं. हे चूक नाही. हे सिरियस सेन्सच नाहीये. कसं करणार काय माहिती. बस आली आणि मी इकडेच उभा आहे. आकाश ए Sipping brew, meditate, got him serenaded with the wordplay. Inspired by some old school, oh good. Levitate, I'm another planet flowing like my faucets feeling make you wanna. आता मी लोणावळ्याला स्टॉप घेतलाय. अरे मी जाताना गेलो तेव्हा झोपलो होतो. तर येताना बघितलं ते मिसिंग लिंक एवढं भारी केलंय. मला असं वाटलंच नाही मी इंडियामध्ये. ते भारीच वाटलं. खरंच खूप छान केलंय. आय एम प्राऊड टू बी इन इंडियन नाव. आणि काल तर एवढा त्रास झाला मला. काल मी जे बोललो तुम्हाला की एवढं भारी केलंय ते जेवण दुपारचं बिलकुल चांगलं नव्हतं. काय होतं ते पुष्पा खानावळ. ते पुष्पा खानावळमुळे माझी पूर्ण पोटाची वाट लागली. डिसेंट्री झाली आहे. नॉर्मली माणूस किती वेळा पाचतो? 3 ते 5 मिनटं तरी 3 ते 5 सेकंद पाचतो की नाही. मी काल 15 ते 20 सेकंद पाचलो. एवढी घाण परिस्थिती होती माझी. म्हणजे डिसेंट्री सारखं झालं होतं आणि वाट फुल पोट दुखणं होतं. मजा नाही आली. ट्रेन पकडूया. Maybe flow through. Mine is a vessel, serotonin blowing through my kettle like it's supposed to. No one can oppose me, no one change the way I live my life like most do. Get hit from the left, take a flight from the right, then forget where I went. I repeat it all the time. घरी पोचलोय. आईने मला 2 वेळा कॉल केला विचारायला की कुठपर्यंत पोचला. तिला मी नाही बोललो की अजून घरी पोचलोय. तिला मी असं बोललो की मी ठाणे स्टेशनला आता निघालोय. आता तिला सरप्राईज देतो. मग बघतेस काय घ्यायचं नाही तर चपातीला तवा ठेवायचा ना चपातीला डोश्याला. चांगला गेम आहे काय. चल मग उद्या येशील ना. उद्या येशील म्हणजे भांडी घेऊन जाऊन घेऊ ना. उद्या हा संध्याकाळी जाऊ. हां असे पॅन बघायचे. हे चांगले पॅन क्वालिटीचे. काय अजून सांगितलं घेऊ तेव्हा. असं. हां तसं घेऊ. ते बराच पण पैसे घ्यायचे नसतं. हा पण ठीक आहे ना. पण दिल्यानं थोडं तर काही कमी घेऊ का. ऑलरेडी आपल्याकडे आहे असं. नको नको असे घे जे इंडक्शन आणि हे दोघं चालतील. मी इंडक्शन चालतंय. चेक कर. असं घे जे इंडक्शन गॅस दोघांवर चालतील. आता असं घरी ड्रिंक्स ठेवत जा का थोडेसे लस्सी वगैरे. तुम्ही एका बी सगळं पिऊन टाका. कोण एकाकडे पितं आम्ही काय पितो. क्रेट घेऊन जायचं मस्त टाकून द्यायचा फ्रीजमध्ये. कॅरेट घे ना मशरूम. कॅरेट नाही क्रेट. हे दूध घेऊ आता अमूलचं. हे खराब होतं दाखवलं तर. हा आपण तेच टाकवलं ते दुसरं होतं हे नव्हतं. पुढे ठेवू कुठे जागाच नाही. जागा करावी लागते बाळा. अशी अरे हळू हळू. अरे जसं बनावी पडते. चल आता डीमार्टची शॉपिंग झालेली आहे. हो नाही हो. आता घरी चाललोय आम्ही मस्त. आज घोडबंदरला एवढी ट्रॅफिक आहे. आमचं वाघबीळ पूर्णच जाम झालंय. आता आम्ही पातळीपाडून चाललोय म्हणजे इझी पडतंय ते.
रिकाम आहे पूर्ण कुठे रिकाम आहे काही. पूर्ण चाललं रिकाम आहे. आता घरी आलो आणि सगळं आता डीमार्टचं जेवढं सामान आणलं होतं आम्ही ते सगळं ठेवून दिलं आहे. आता झोपायला घ्यायचं आहे, पण एडिटिंग करून मग झोपून घेणार. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द ब्लॉग. जर ब्लॉग पसंत आला असेल तर खूप खूप लोकांना शेअर करा आणि असं हसत राहा, खेळत राहा आणि मजा करा लाईफमध्ये. थँक्यू सो मच. सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय.